पहिलं सनस्क्रीन आहे पिलग्रीमचं आणि हे विटॅमिन सी इनविजिबल सनस्क्रीन SPF 50 PA+++, ऑस्ट्रेलियन ककाडू प्लम ब्रॉड स्पेक्ट्रमचं आहे आणि हे इतकं छान आहे. म्हणजे तुम्हाला हे लावल्यावर जसं प्रायमर लावतो ना आणि पूर्ण कॅनव्हास सारखं असं इथे बघू शकता तुम्ही, एकदम सॉफ्ट आणि स्मूथ स्किन वाटते. म्हणजे असं काही हार्श नाही वाटत आणि तुम्हाला असं पॅची नाही वाटत आणि हे ऑल स्किन टाईपवर जातो. म्हणजे असं इतकं छान डोई इफेक्ट येतो. आणि जर तुम्ही मेकअप वगैरे करत असाल तर तुम्हाला प्रायमर लावायची काही गरज नाही. जर हे लावलं तर तुम्ही, इतकं छान आहे. आणि यामध्ये विटॅमिन सी आहे. सोबत सोबत ही तुम्हाला तुमच्या स्किनला ब्राईटन अप करण्यासाठी हेल्प करतो आणि वॉटर रेजिस्टन्स आहे. असं म्हणजे तुम्हाला हे असं 2-3 तासांनी अप्लाय करायची गरजच नाही आहे. 8 तासपर्यंत हे स्टे करतं आणि हे इतकं छान आहे, इतकं कमाल आहे. आणि हे तर बाय करायलाच पाहिजे तुम्ही, कारण की हे माझं इतकं फेवरेट आहे की बघू शकता तुम्ही. हे जे बाकीचे सनस्क्रीन मी ठेवलेले आहेत ना, ते तितके यूज नाही केलेले आहेत, पण हे मला इतकं आवडलं की हे मी डेली यूज करते. पण असं डेली म्हणजे कधी कधी मी पण विसरते आणि मला पण इतका त्रास येतो कधी कधी लावायचं सनस्क्रीन, असं नाही आहे. पण मी हे जास्त यूज केलेलं आहे. प्लम नंतर जर माझं फेवरेट सनस्क्रीन म्हटलं तर पिलग्रीमचं आहे आणि इतकं छान आहे. अजून एक आहे, पण हे ऑल स्किन टाईपवर चालतो. आणि जे अजून एक आहे ते सनस्क्रीन, ते ज्यांची ड्राय स्किन आहे, ते थोडं ऑइली आहे ना, म्हणून ते ड्राय स्किनसाठी चालतो. तर माझ्याकडून याला 10/10 आहे. खूप छान आहे. आणि जे सगळे सनस्क्रीन राहणार आहे त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. जर कोणीला परचेस करायचं असेल तर लिंकवर जाऊन क्लिक करू शकता तुम्ही. वळूया आपण सेकंड सनस्क्रीनकडे.